पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। नमस्कार। देशामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। कारण की केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून तारखा आता जाहीर करण्यामध्ये आल्या। भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याची वाट बघत होता। आता दोन्ही हप्ते सरकारच्या माध्यमातून एकत्र शेतकऱ्याला मिळत आहे। आता डायरेक्ट निर्णय जाहीर झाला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून वितरित केले जात आहे, तेही अगदी 5 तासाच्या आतमध्ये। हो, तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो। आता महाराष्ट्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा, दोन्ही सरकाराची बैठक पार पडली होती, तेही अगदी 5 मिनिटांपूर्वीच आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। देशामधील 9,70,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित केला जात आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यामधील सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आज 6,000 रुपये थेट जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्र सरकारचा 22वा हप्ता वितरित केला जात आहे आणि राज्य सरकारचा बघा, महाराष्ट्र राज्यामधील एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली योजना म्हणजे की नमो शेतकरी योजना, या नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा 8वा हप्ता सुमारे 92,00,000 शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे। म्हणजे की बघा, संपूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी 3,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो का हप्ता तुम्हाला मिळत आहे तो देखील 3,000 रुपयांचा मिळत आहे। हो शेतकरी बांधवांनो, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली असं देखील आता आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण की आज जी काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्याला आता 2,000 रुपये नाही तर डायरेक्ट 3,000 रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये नाही तर डायरेक्ट 3,000 रुपयांचा हप्ता प्रत्येकी शेतकऱ्याला एक हप्ता म्हणजे की टोटल असे 6,000 रुपये बघा राज्य सरकारच्या माध्यमातून बघा तुम्हाला 3 मिळतात आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 म्हणजे की टोटल तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये 6,000 रुपये मिळणार आहे। बघा आता निर्णय तर घेण्यामध्ये आला। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज खरोखर तुमची लॉटरी लागली असंच म्हणावे लागेल। कारण की बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी दोघांनी मिळून 7,200 कोटींचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून हे वितरण या ठिकाणी सुरू झालं आहे। शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने टायमिंग सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्य म्हणजे की बघा, आता सरकारने सांगितलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील जे काय शेतकरी बांधव आहे यांनी वाट पाहावी। कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून यादीसुद्धा जाहीर झाली। सरकारने सांगितलं आहे बघा, यादीनुसारच वितरण होणार आणि या ठिकाणी 6,000 रुपये महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारच्या माध्यमातून निर्णय तर झाला, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने आता काही अटी घातली आहे। तर सर्वात महत्त्वाची अट म्हणजे की पाहून घ्या,
अत्यंत महत्त्वाची अट आहे. सरकारने सांगितलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि ही संख्या पाहता आता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे पहिल्यांदा फक्त 18 जिल्ह्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. म्हणजे की बघा आता सरकारने यादी जाहीर केली आहे आणि सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे. सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या फिरत होत्या ज्या आता पूर्णपणे थांबविण्यामध्ये आल्या आहेत. आज सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर केल्या असून फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा होणार असं सांगितलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता तुमच्या मनामध्ये शंका होत्या नमो शेतकरी योजना ही बंद पडले की काय, नमोचा हप्ता आम्हाला मिळणार का? आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे नमो शेतकरी योजना बंद होणार नाही. नमो शेतकरी योजना ही सुरूच आहे. जोपर्यंत BJP सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना सुरूच राहणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार, आता सरकारने त्याबाबत देखील महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केलं जात आहे. बघा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यातील निवडक जिल्ह्यांची यादी सरकारने केली आहे. तेथे आजच पैसे मिळतील आणि राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सरकारने केलं आहे. त्यांना देखील लवकरच काही दिवसांमध्ये पैसे मिळतील. परंतु बघा आज आपण पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्यांची सविस्तर माहिती अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे की बघा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर लाभ जमा होईल. आता शेतकरी बांधवांनो बघा नुकत्याच शोषलेल्या शेतकऱ्यांसाठी बघा सरकारने सांगितलं आहे नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालं होतं त्या शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी सरकार देणार. आता बघा नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना यांचा नुकसानाशी काय संबंध? बघा सरकारने आता या ठिकाणी यादी जाहीर केली हे तुम्हाला माहीत आहे. परंतु सरकारच्या असं लक्षामध्ये आलं ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं अशा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर 6,000 रुपये वितरित करावे. म्हणजे की बघा आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे का त्यानुसार यादी ठरविण्यामध्ये आली आहे. आता ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येतोय त्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा जो काय सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की लातूर जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर बीड, त्यानंतर सोलापूर यांसारख्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अशावेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी हे पैसे सरकारकडून मिळालेले एक आर्थिक गिफ्ट आहे असेच आपल्याला म्हणावं लागेल. परंतु बघा सरकारने एक पेज खूप मोठा घातलेला आहे तो म्हणजे की जवळपास 30% शेतकरी या हप्त्यापासी बघा आता सरकारने सांगितलं आहे अपात्र राहणार आहे. बघा या हप्त्याच्या पोटी जवळपास 30% शेतकरी महाराष्ट्रामधीलच अपात्र राहणार आहे असं सरकारने सांगितलं. कारण की बघा सरकारने जेव्हा अर्जाची छाननी केली होती तेव्हा अर्जाच्या छाननीमध्ये असं लक्षामध्ये आलं बघा एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य बघा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. काही घरामध्ये महिला लाडकी बहीण योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे. आता सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे सरकार म्हणत आहे किमान एका रेशन कार्डवर बघा या ठिकाणी एकाच रेशन कार्ड म्हणजे की बघा आता या ठिकाणी बाप आणि वडील हे दोघेही शेतकरी असतील तर लाभ घेऊ शकतात. परंतु पती पत्नी दोघेही जण लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे बघा महिलांसाठी फक्त लाडकी बहीण योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना आहे. म्हणजे की बघा आता सरकारने असं नियोजन ठेवण्यामध्ये आलं आहे त्यामुळे महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळणार. कारण की सरकारच्या माध्यमातून आता सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. कारण की पात्र शेतकरी बांधवांना निधी मिळावा
हा सरकारचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, ज्यांनी चुकीची माहिती देऊन सध्या फार्मर आय.डी. कार्ड काढले आहे त्यांना आज लाभ भेटणार नाही. सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेमधून शोधून बाहेर काढले आहे. मात्र जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासांच्या आतमध्ये 6,000 रुपये जमा केले जात आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही नक्की जाणून घ्या, कारण की सरकारने आता यादी जाहीर केली. आणि बघा सरकारने यादीमध्ये पुढील जिल्ह्याचं नाव घेतलं आहे ते म्हणजे की अकोला. बघा अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश झाला आहे. बघा अकोला, अकोट, भातुकली आणि कारंजा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये लाभ जमा केला जाणार. हो शेतकरी बांधवांनो, आता सरकारने यादी सांगितली त्यासोबत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईल वाजू शकतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले, कारण की सरकारच्याच माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की धाराशिव जिल्ह्यामधीलच. बघा सरकारने सांगितलं धाराशिव जिल्हा आणि त्यामधील जे काय तालुके आहे बघा उमरगा, लोहारा आणि कळंब या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील बघा आणि या ठिकाणी हिंगोलीमधील बघा सरकारने सांगितलं जो काय हिंगोली जिल्हा आहे येथील या ठिकाणी कन्नड, सिल्लोड, बघा कळमनुरी आणि सेनगावचा या ठिकाणी सरकारने समावेश केला आहे. या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जाणार आहे. जर तुमची EKYC बघा आता या ठिकाणी EKYC KYC आधार लिंक तुम्ही नक्कीच पूर्ण करून घ्या, कारण की बघा येत्या 5 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आणि प्रत्येकी 6,000 रुपये बघा महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आणि देशामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की कोल्हापूर आणि सोलापूरमधीलच बघा करवीर, कागल, राधानगरी आणि पंढरपूर या भागामधील शेतकऱ्याला आज मोठा निधी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यामधील 40 गाव बघा पाचोरा आणि साक्री या तालुक्यांमध्ये आज वितरण सुरू झालं आहे. या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळ बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बघा 6,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे आज निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा नांदेड आणि परभणी जिल्ह्यांसाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यामध्ये आला आहे. नांदेडमधील कंधार, किनवट आणि मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्याला प्राधान्याने आज लाभ मिळणार आहे. बघा परभणीमधील गंगाखेड आणि सेलू या भागामधील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण की KYC अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. जर तुम्ही KYC केली नाही तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अडचण येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला आणि 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आता बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की बघा बीड. बघा बीड जिल्ह्यामधीलच आष्टी, पाटोदा आणि माजलगाव बघा सरकारने सांगितलं आहे या भागामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यामधील खामगाव, चिखली, शेगाव, तळोदा या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या 5 तासांच्या आतमध्ये सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी बांधवांनो, फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा पुढील जिल्हा जो काही सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग
आणि माणगावचा यामध्ये समावेश आहे. आता बघा, तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होईल. प्रशासनाने 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून आता शेतकरी बांधवांचे या ठिकाणी बघा जे काय कागदपत्र अपलोड केली होती ते देखील आता पूर्ण झाले आहे. म्हणजे की बघा, ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती अशा शेतकऱ्याला देखील लाभ मिळणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, टोटल या ठिकाणी या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी आलं असेल. बघा, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहत असाल, यादीनुसारच वितरण होणार. बघा, ज्यांचे नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आलं नाही त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण बघा त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे. आणि कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बँक मॅसेजची वाट बघा. शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन आणि ओरिजिनल बातम्या तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही काढलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.